तर आता इथे आपण मैदा घेणार आहे। मैद्यामध्ये थोडंसं मीठ, काही आपल्याला हे खारट बनवायचं नाही आहे, ऑब्व्हियसली हे स्वीट आहे त्याच्यामुळे गोडच बनवायचं आहे, पण थोडंसं किंचित मीठ घ्यायचं इथे। आणि मी इथे घी घेतलेलं आहे मस्तपैकी, आणि आता याला मी मिक्स करून घेणार आहे। घी आता मी मस्तपैकी मिक्स करून घेतलं, बघू शकता, म्हणजे आपलं घी मस्त असं मिक्स झालं। आता याच्यामध्ये मी थोडं थोडं दूध ओतून, आपण जसं चपातीसाठी पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं इथे। मस्त असं पीठ इथे माझं मळून झालेलं आहे। आता याला मी ॲटलिस्ट 20 ते 25 मिनिट्स असंच ठेवून देणार आहे, जेणेकरून ते अजून पातळ आणि सॉफ्ट होईल। तर आता मी हे पीठ 30 मिनिट ठेवलेलं नरम होण्यासाठी, आणि तुम्ही बघू शकता हे छान असं नरम झालेलं आहे। तर आता आपण याला चांगलं मळून घेऊया। बघू शकता हे छान असं नरम झालं। आता याला मी 2 पार्टमध्ये कट करणार आहे, आणि याचे मी छोटे गोळे बनवणार आहे। आता मी याचे छोटे छोटे गोळे काढून घेणार आहे। मी असे छोटे गोळे करून घेतलेत, आणि आता याला आपण चपातीसारखं लाटायचं आहे, पण एवढं की खूप एकदम पातळ अशी चपातीसारखं आपल्याला लाटायचं आहे। आता इथे मी थोडा मैदा आणि थोडं मक्याचं पीठ आपल्याला ते वळून घेण्यासाठी मी यूज करणार आहे। तर आता इथे आपण लाटायला सुरुवात करूया। पीठ जर छान असं मळलं गेलं तर लाटायला पण काही प्रॉब्लेम होत नाही, म्हणजे ऑब्व्हियसली ते चिपकतही नाही आणि खूप इझिली वळताही येते। मला बकलावा जे आहे ते छोटंच आकाराचं करायचं, त्याच्यामुळे मी इथे छोटंच लाटणार आहे। तुम्हाला जेवढा पण आकाराचं करायचं, म्हणजे तुमच्याकडे जर मोठा ओव्हन आहे तर तुम्ही डेफिनेटली मोठ्या ओव्हनमध्ये त्या आकाराने करा, किंवा जेवढी तुमच्या घरात माणसं आहेत त्या माणसांच्या हिशोबानेही तुम्ही करू शकता। मी आता इथे हे 4-5 माणसांसाठी पुष्कळ होईल असं करणार आहे। सो स्टार्टिंगला जास्त पण पातळ मळून घ्यायचं नाही आहे, कारण सगळ्या चपात्या एकसोबत लाटून झाल्यावर आपल्याला त्यांना एकसोबत पण लाटायचं आहे। इथे आपण शीट रेडी करतो, ठीक आहे। तर तुम्ही बघू शकता ही अजूनही भरपूर अशी जाड आहे, पण ही आपण अजून पातळ अशी लाटून घेणार आहे नंतर। सो हे एकावर एक आधी स्टार्टिंगला लाटून एकावर एक ठेवायचं आहे, आणि त्याच्यावर आपण जे रेडी केलेलं पीठ आहे, मैदा आणि मक्याचं पीठ, ते याच्यावर लावायला विसरू नका, कारण जेव्हा आपण सगळ्या शीट एकावर एक ठेवणार तेव्हा त्या चिपकायला नको, म्हणून आपण इथे हे पीठ यूज करत आहोत। तर अशाच प्रकारे बाकी सगळ्या लाटून घ्यायच्या आहेत। तर मी इथे आता एकावर एक अशा लाटून ठेवलेल्या आहेत, आणि यांना सगळ्यांना मी सोबत लाटणार आहे। एकदम पातळ अशा लाटून घ्यायच्यात आपल्याला, आणि येस उलटपालट पण करून लाटा, जेणेकरून खालची जी सगळ्यात शेवटची पोळी असेल तिचा आकार हा लहान असतो, बरोबर, म्हणजे वरच्या साईडने लाटताना ती तेवढी लहान नको राहायला म्हणून। आणि एकदम जोर देऊन लाटा, जेणेकरून आपण तिथे 4-5 अशा पोळ्या सोबत एकत्र लाटतो, त्याच्यामुळे सगळ्यांवर हा भार पडून एकदम पातळ अशा झाल्या पाहिजेत। आता मी इथे एक एक या काढून
पुन्हा याच्यावर तुम्ही बघू शकता मस्त असे पातळ झालेले आहेत, एकदम ट्रान्सपरंट. पण तरी पण अजून याला एकदा लाटून एकदम पातळ लाटून घेणार आहे मी. तर पुन्हा एकदा यांना असं पीठ लावून एकावर एक ठेवून पुन्हा एकत्र लाटणार आहे मी. आता हे चिपकायला नाही पाहिजे म्हणून जास्त पिठाचा वापर करतो आपण इथे, जेणेकरून जर आपण जास्त पिठाचा इथे वापर केला तर ते इझिली निघण्याची शक्यता आहे म्हणून. तर आता इथे माझी थोडीशी एक शीट काढताना फाटली, पण ठीक आहे, नो वरी. जो फाटलेला भाग आहे तो आपण त्याचाही यूज करणारच. त्यामुळे तो टाकून द्यायची गरज नाही. मी आता इथे हे शेवटचं असं लाटून घेणार आहे. जेवढा पण तुम्हाला कुठे जाड भाग दिसत असेल तिथे तुम्ही लाटून घ्या. तर आता इथे माझ्या अशा प्रकारे शीट्स रेडी आहेत, बघू शकता. आता तुम्ही हे तुमच्या ओव्हनच्या किंवा तुम्ही हे एअर फ्रायरही करू शकता. सो त्याच्या हिशोबानेच तुम्हाला त्याच आकाराने तुम्हाला या शीट्स रेडी करून घ्यायच्या. तर आता मी एकदम बारीक अशा आकाराच्या घेतलेल्या आहेत, बघू शकता. या खूप इझिली निघत आहेत. यासाठीच आपल्याला भरपूर पीठ यूज करावं लागतं इकडे, जेणेकरून त्या एकमेकांना चिपकू नये. आणि मी एकदम पातळ अशा शीट्स कट केलेल्या आहेत, लाटलेल्या आहेत. येस. तर आता इथे आपण बकलावाची तयारी करूया. तर इथे मी आधी याला तूप लावून घेणार आहे. तूप लावून झाल्यावर याच्यावर अजून एक शीट टाकून पुन्हा तूप लावून घ्यायचं इथे. तुम्ही इथे बटरही घेऊ शकता, पण कोणत्याही स्वीट गोष्टीमध्ये तूपच जास्त प्रमाणात वापरलं जातं, त्याच्यामुळे मी इथे तूप घेतलेलं आहे. तर प्रत्येक शीटला तूप लावून त्या एकमेकांवर ठेवायचे आहेत. इथे मी 5-6 शीट अशा एकावर एक लावून घेतल्यात. त्यानंतर ड्रायफ्रूट्स. तर इथे मी ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतलेत आधीच. तुम्ही इथे सिंगल म्हणजे फक्त जर तुम्हाला बदामचं बनवायचं तर फक्त बदाम टाकू शकता. कोणतेही सिंगल ड्रायफ्रूट पण तुम्ही टाकू शकता, पण मी इथे मिक्स घेतलेलं आहे. तर यात मी काजू, बदाम, पिस्ता, बेरीज सगळंच घेतलेलं आहे म्हणजे. सो हे झाल्यावर याच्यावर मी पुन्हा शीट टाकून तूप लावून घेणार आहे. तर इथे आपल्याकडे जे एक्स्ट्रा शीट्स होतं कट केल्यानंतर ते पण मी इथे यूज करणार आहे, कारण ते वेस्ट करायची गरजच नाही आहे एक प्रकारे. सो मी ते पण इथे यूज करते आहे. अशा प्रकारे ऑलमोस्ट इथे माझे थर लावून रेडी झाले. इथे तुम्हाला हवे तेवढे तुम्ही थर लावू शकता. मी इथे 2च थर लावलेत, म्हणजे 2 वेळाच ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहेत इथे. छान असं तूप लावत जा, जेणेकरून ते शिजल्यानंतर
तर माझा बकलावा इथे रेडी झालेला आहे आणि सो याला मी फ्रायरमध्ये टाकण्याआधीच कट करून घेणार आहे. तर आता इथे कटिंग करून रेडी आहे आणि आता हे जे आपण कट केलं आहे याच्या मधोमध बरोबर घी स्प्रेड करणार आहे आपण. आता याला मी एअर फ्रायरमध्ये ठेवते आहे. खूप छान असं दिसतंय. नक्कीच रेडी होऊन याहून अजून छान आणि यम्मी लागेल. सो मी इथे 30 मिनिटसाठी हे ठेवून देणार आहे आणि इथे मी थोडं पाणी ॲड करणार आहे. हे या कन्सिस्टन्सीमध्ये एकदम असं जास्त पण थिक नाही आणि जास्त पण पातळ नाही, या कन्सिस्टन्सीमध्ये बनवून घ्यायचं आहे. तर इथे माझा पाक जे आहे ते बघू शकता. हे जे ड्रॉप पडत आहे ते एकदम परफेक्ट पाक रेडी झालेला आहे. याला तर मी 1-2 मिनिट थंड होण्यासाठी ठेवणार. आता याच्यावर आपण जे बनवलेलं साखरेचं पाक आहे ते टाकायचं आहे. हे मी पाक टाकून घेणार आहे. बारीक केलेले ड्रायफ्रूट्स याच्यावर मी स्प्रेड करणार आहे छान असं. सो अशा प्रकारे आपला बकलावा रेडी झालेला आहे. हाय, तर अशा प्रकारे आपला बकलावा रेडी आहे. चला तर मग टेस्ट करून बघूया. तसं तर मला स्वीट अजिबात आवडत नाही, पण आता बनवलंय म्हटल्यावर टेस्ट करायला पाहिजेच. सो बापरे, अमेझिंग असं झालेलं आहे. मस्तच. पण मी यापेक्षा जास्त नाही करू शकत कारण ही खूप स्वीट आहे. सो गणपतीत ही तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. तसंच श्रावण महिना चालू झाला आहे. श्रावण महिन्यात आपण स्वीट बनवतच असतो, गोड काही ना काही पदार्थ. तर ही तुम्ही नक्की ट्राय करू शकता. याला जास्त पण वेळ लागत नाही. हार्डली 20 मिनिट्स लागतात याला. त्याच्यामुळे ही तुम्ही केव्हाही ट्राय करू शकता. एंड येस, नक्की ट्राय करून बघा. आणि कशी होती रेसिपी ही कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. थँक्यू, बाय.